हाय नमस्कार मैत्रिणं, मी प्रिया फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल अगदी मनात स्वागत आहे. चला तर आज काय नाही, आता बघा पहिला पण मशीन क्लीन वगैरे कसा त्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. तो व्हिडिओ बघितला, एका ताईंची कमेंट आली की बाबा मला सगळी म्हणजे शिलाई एम्ब्रॉयडरी परत ना फॉल पिको करणारे एकत्र अशी मशीन घ्यावी का पाट्याची मशीन घ्यावी, जरा मार्गदर्शन करतात. त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवून टाकलेला की बाबा दोन तीन ऑप्शन सांगितले, त्याप्रमाणे तुम्ही बघा म्हणलेलं. त्याच्या मोटर मी म्हणलं मोटर जरी बसवायला तुम्ही मोटर बसवली तर चालते, तसं पण आलं. त्याच्यावर आता दुसऱ्या एका ताईंची कमेंट आली की बाबा मोटर कुठल्या कंपनीची घ्यावी. तर हा म्हणजे बरोबर आहे, साहजिक. जर पहिल्यांदा कोणी घेत असेल ना बाबा मशीनवर घेऊ किंवा मोटर वगैरे घेऊ असं करताना बाबा माहिती असं विचारलं जातं. मी सांगू इच्छिते की आता मी बघा माझीच मोटर घेतलेली आहे, BCLची मोटर आहे. तर मी पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवते. मी घेतलेली आहे 2022 मध्ये. आज 3-3.5 वर्ष झाली, पण त्या मशीन मला फक्त मी घेतली ना मोटर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की 6 महिन्याची वॉरंटी आहे तुम्हाला. मग 6 महिन्यानंतर मग परत जर काही वाटलं तर घेऊन या. पण काही वाटण्याचा प्रश्नच आला नाही, कारण मी आता 3.5 वर्ष झालं ती BCLची मी मोटर वापरते ना. पण मला काही नाही. पहिलं मी मुंबईला जेव्हा 2015 मध्ये मोटर बसवली ना, त्याच्यावर मी इकडे गावी आले की 2020 मध्ये म्हणजे 21 मध्ये मी ती मोटर ही केली. त्याच्यावर बघा आता मी किती वर्ष वापरली. आता त्याच्यावर बघा मी 3.5 वर्ष झाली ही BCLची मी मोटर वापरली, पण चांगल्या क्वालिटीची. कारण कसं आपल्याला माहिती नसतं ना. आता सहसा मला पण माहित नव्हतं, पण मी जेव्हा घ्यायला गेला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की चांगल्या कंपनीची म्हणजे चांगल्या क्वालिटीची घ्या. तर मग मी चांगल्या क्वालिटी हाय स्पीडची वगैरे तुम्हाला पुढे दाखवते तिथं बघा. मी सगळा डेमो सांगणार आहे. मग जरी तुम्हाला बघा त्यातलं ऑप्शन वगैरे, मग आता तर ऑप्शन माझ्याकडे मी एकच सांगणार आहे तुम्हाला मोटरचा. तुम्हाला सगळं पायंडर कसं आहे सगळं डिटेल माहिती सांगते. चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करू. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा. आज असं जरी तुम्हाला काही नवीन जरी समजलं नाही तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन बाबा की काय माहिती वगैरे. तसं पहिल्यांदा पण जरी तुम्हाला काही मदत लागली तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन. तर चला आता पुढे तुम्हाला दाखवते माझी मोटर वगैरे कुठली आहे आणि त्याला पायंडर कसं आहे आणि कसं मी ठेवता बोर्डाजवळ ठेवलेले, म्हणजे माझं कसं जवळच्या जवळ मला आपलं चालवा वगैरे यावी. तर चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करू, पुढे तुम्हाला दाखवते. आता हे बघा माझी ही शिलाईची मीनाची मशीन आहे. मी पहिलं पण तुम्हाला दाखवले क्लिअर त्यात सांगितलेलंच. आता ही बघा अशी आहे. आता पहिलं पण मी जरा थोडे दिवस पायंडरवर चालवत होते, पण परत मी माझी मला फॉल बिडिंगसाठी मी गट्टू वगैरे घेताना मी अशी घेतलेली होती. तर आता हे 15 वर्ष माझी दुसरीच आहे बरं का मोटर वापरायची. आणि खरंच हिचा रिझल्ट छान आहे बरं का. आता कारण मग मी घेतलेले 2022 मध्ये घेतलेली ना, तेव्हाच मला 1350ला बसलेली ही BCLची. म्हणले घ्या. आता आम्हाला पण कसं एवढं माहीत नव्हतं ना, पण त्यांना विचारलं तर ते म्हणले दुकानदार की BCLच्या घ्यायची क्वालिटी वगैरे छान आहे, हाय स्पीड वगैरे आहे आणि कमी रेंजमधल्या पण होते. पण म्हणले ही घ्या, ही चांगल्या आहे क्वालिटीची. आणि मी तेव्हा घेतले 1350ला घेतलेली. पण आज 3.5 वर्ष झालं मी आता हीच वापरते मोटर बघा. पण ह्याचा काहीसुद्धा मला त्रास नाही झाला. फक्त देताना त्यांनी 6 महिन्याची वॉरंटी दिली ती, पण खूप छान ही मोटर लागलेली म्हणजे. आणि इथं बघा मी ठेवतानाच बोर्डाजवळ घेतलेलं आहे. आणि अजून एक जर तुमचा प्रश्न असेल बाबा, तुम्हाला वाटत असेल ना की बाबा असं काही नाही की आता मी पण सांगते ना, मी पहिलं थोडे दिवस पायंडरवर चालवलं, मगच मी परत मोटर अशी बसवली. मोटर बसवताना आपल्या पाट्यावरती व्यवस्थित अशी बसवायला येते. फक्त ते जेवढं आपल्या पाहिजे ना तेवढं ते असं छोटे छोटे गोल करून ना मग ते बसवायला लागतात. हे बघा असा आपल्या पायंडेल असा कमी जास्त करायला लागतो. आता थोडे दिवस काय तुम्हाला जमणार नाही, म्हणजे जमणार म्हणजे तुम्हालाच नाही असं माझं पण अनुभव सांगते. कारण मी पहिल्यांदा जेव्हा मोटर चालवतो ना तेव्हा माझ्याकडं स्पीड जास्त व्हायचं, बोट वगैरे घावण्याची शक्यता असायची. पण मला परत हळूहळू मी शिकत ना मग मला आता बघा स्पीड बरोबर घालं, कमी जास्त वगैरे करायचं. पण कमीवर असलं ना आपल्याला काही नाही, पण जास्त वाढलं का नाही आपल्याला बाबा की समजत नाही. पण आता मला कसं सवय झाली. पण जरी तुम्ही बसवल्यानंतर काही नाही, बसवले की काळजी घ्यायची, म्हणजे आपलं थोडं थोडं हळूहळू प्रॅक्टिस करायचं. एकदा प्रॅक्टिस झालं का नाही, कुठल्याही गोष्टीला जरा वेळ लागतो, पण एकदा प्रॅक्टिस झालं का नाही स्पीड वगैरे वाढतं आणि व्यवस्थित चालवायला ते. त्यामुळं काही नाही की जमल नाही जमल, जमतं फक्त व्यवस्थित. आता घेतलेली तर आता बघा आता जरा रेंज वाढली असेल मोटरची, पण छान आहे. आणि जरी तुम्हाला ह्यातली अजून माहिती वगैरे पाहिजे असतात, तुम्ही जर घ्यायला गेला का नाही टेलरच्या दुकानात, तिथं त्यांना विचारायचं बाबा की अशी आहे, पण अजून कुठली आहे बाबा, स्पीड वगैरे कसं आहे. कारण आता कसं मी पण 3.5 वर्ष झाली वापरायचं, माझा पण काय संबंध आला नाही जायचा. त्यामुळे मला पण माहिती. पण मी सांगते ना माझे एवढे की बाबा माझ्याकडे आहे त्याची मी गॅरंटी देऊ शकते की बाबा हो का असं बेल्ट वगैरे आपल्याला लावायला येतो. आणि जरी काय वाटलं लाईट वगैरे गेली तर आपण बेल्ट वगैरे काढून ठेवून मग आपलं मोटरवर पण असं पायंडरवर चालू शकतो. आता बघा हे असं दाबायला लागतं. फक्त एवढंच की काय दाबताना व्यवस्थित दाबायला लागतं, कारण जास्त आपल्याला स्पीड होणार आहे थोडे दिवस. एकदा आपल्याला माहीत झालं, जजमेंट घावलं का नाही बरोबर, आपल्याला मग किती स्पीड होणार आपल्याला बरोबर कंट्रोलमध्ये करता येतं.
चालवते तर. कारण पहिल्याच काय काय होतं, मी जेव्हा नवीन चालवत होतो मला वाटायचं बाबा जास्त माझं स्पीड झालं का नाही बोर्डवर घावण्याची शक्यता असायची ना. पण ती जरा थोडे दिवस मी प्रॅक्टिस केलं का नाही पण मला जमलेलं आहे. आता बघा बघा छान असं बघा मी बसवलेलं आहे. पण कसं आहे जर मोटर बसवली का नाही आपलं स्पीड वगैरे आपल्याला कसं म्हणजे ब्लाऊज झटपट शिवायचं म्हणलं का नाही येतं. आणि ह्याला काही जास्त नाही, आता किती झालं असेल किंवा 1350 तेव्हा होते 1450 किंवा 1500 इथले घेतील. आणि जरी असली तेवढ्या मापात रेंज तरी चालेल. पण ही मी सांगते ना ही वापरण्याची क्वालिटी वगैरे छान आहे. आता बरेच दिवस झाले मी वापरते ना पण एकही रुपये खर्च नाही. तर जेव्हा आणली मी तशी बसवली ना तसं त्याला अजून मी काही केलेलं नाही. फक्त मला देताना त्यांनी 6 महिन्याची वॉरंटी दिली. 6 महिन्यात जर काही वाटलं तर बदलून देणार. पण हो का आता हे हो का जर आता तुम्हाला बाबा की हे करायचं आहे बाबा लाईट वगैरे गेली बेल्ट घालतो का अशी जरा मशीन उचलायला लागते. मग असा बेल्ट जरा लूज करून मग काढायला लागतो. काढून घेऊ मग जर आपण मग बाजूला ठेवू शकतो. जर ती लाईट गेलीच तर जर लाईट गेली तर मग लाईट गेली तर मग आपण एक आपला आहे सर रेग्युलर बेल्ट लावू शकतो. आणि जरी समजा वाटले बाबा की आता लाईट वगैरे आली जर तर मग असं बेल्ट काढून ठेवून मग पहिले सांगितलं तसं मोटर पलीकडे झुकवायची म्हणजे आपली मशीन व्यवस्थित झुकवायची आणि अशी त्याच्यात बेल्ट लावून घ्यायचा. फक्त ते बेल्ट काय जास्त लूज वगैरे ठेवायचा आपलं मिडियम ठेवायचा. आणि लावताना हो काय एक आहे म्हणजे हे पाट्यावर आपल्याला लावता येणार आहे. फक्त व्यवस्थित आपल्याला पाहिजे जिथं जजमेंटनुसार ना बरोबर आपल्या त्या पॅन्डलसमोर आपल्याला व्यवस्थित मोटर ॲडजस्ट करून घ्यायची. मग बरोबर व्यवस्थित लागलं जाईल. आणि थोडे दिवस आपलं तुम्ही असं मोकळं चालचाल असं पॅन्डवर असं बघा असं ठेवू शकतो आपण किंवा खाली तुम्हाला पाहिजे असं आणि असं मग काय पायाने आपलं हलकं हलकं दाबायचं असतं. आणि फक्त जोडताना काय पिनवी वगैरे व्यवस्थित जोडायचं ह्याचं काही नाही. करंट वगैरे शॉक लागण्याचं काहीसुद्धा टेन्शन नाही. कारण आता मी वापरते ना बरेच दिवसात पण काय माझं असं काय मला जाणवलं नाही. आणि आता मी बरेच झालं वापर जर लाईट गेलीच तर मी बाय चान्स फक्त पाईंडवर चालवते नाहीतर मग मी मोटर चालवत असते. आणि ह्या चांगली क्वालिटी आहे बरं का कंपनीची वगैरे. तर मग बघा आता तुम्ही जरी जास्त तुम्हाला माहिती पाहिजे तुम्ही घ्यायला गेला किंवा विचारा की वेगवेगळ्या दुकानात विचारा बाबा कितीला आहे कशी आहे बाबा कुठली क्वालिटी चांगली आहे. मग अशी बघा चालवताना हो का कमी जास्त वगैरे असं स्पीड वगैरे करायचं असतं. मग ते काय एकदा तुम्ही चालवायला लागलं की नाही जर तुम्ही जास्त स्पीड वाढतं जास्त मोटर पळते कमी ठेवलं तर कमी होते. मग बघा आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जरी काय अजून समजलं तरी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जरी अजून काही माहिती सांगा मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण आता माझ्या अनुभव आता मी 10-15 झाले मी टेलरिंगमध्ये आहे ना पण माझा अनुभव सांगते. आता मोटर मी आता किमान म्हणते 10 वर्ष मी वापरते ना पण माझा अनुभव आहे की आता एकदा शिकले की काही नाही व्यवस्थित चालवा येतं. तर व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. आणि हवे असल्यास तुम्ही पण अशी मोटर बसवू शकता एकदम छान आहे. मग बघा आता जरी काय माहिती हवं तुम्ही अजून तुम्ही जाऊन दुकानात वगैरे विचारा. आणि व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा. पुढल्या व्हिडिओ भेटू असेल नवीन. आणि चला धन्यवाद बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार आहे. चला.